नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तुम्ही बघू शकता माझी तयारी झालेली आहे नदीवर जायसाठी. मी सगळं आवरती आहे कारण एवढं आम्ही दोघी होतो आणि एवढं सगळं नेणं कठीण होतं. तर एक मोठं परात घेतलं, त्याच्यामध्ये सगळं आवरलं आहे आणि आता मी निघालो आहे नदीला जायसाठी. दूर आहे पण खूप दूर नाही. गाडीनं जायचं ठरवलं होतं पण जाऊ दे बा म्हटलं, पायीच जाऊ, एक दिवस तर जावं लागते. आणि सोबत बाजूच्या मुलीला घेतलं होतं व्हिडिओ करण्यासाठी, कारण तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा आनंद होता मला. आणि आम्ही आता मंदिरापासून आलेलो, नदीवर पोचलो आहे आम्ही. खूप गर्दी होती आणि गाळणही खूप होतं, तर व्यवस्थित यावं लागत होतं. तुम्ही बघू शकताय. आणि लेकरं बघा कशी खेळत आहे पाण्यामध्ये. गर्दी बघा कशी आहे, खूप गर्दी राहते. आणि पटापट खूप वेळपर्यंत थांबलो आम्ही. नंतर आम्हाला जागा मिळाली, पटापट पूजा आवरून घेतली, पूजा आटपून घेतली. अगोदर छान पाण्याचा विळा ठेवला, कलश ठेवलं आणि दोन्ही चारी गौऱ्यांची पूजा करून घेतली आधी. आणि बाया इकडून तिकडून धक्का देत होते, मागून लेकरंवाले करत होते, काही सांगू नका. बापरे, किती हे होत होतं. छान हळदीची आणि रेतीची पिंड तयार करून घेतली आणि हळदी कुंकू वाहून घेतलं, बेलफूल वाहून घेतलं. आणि ते मुलगी बघा, ते बघा केव्हाची ते पोरगी पाण्यामध्ये खेळून राहिली, बघू शकता. जास्त मोठा नाही व्हावा म्हणून मी पटापट फास्ट करते व्हिडिओ. थोडासा पूजा करून घेतली आणि पटापट आरतीची तयारी पण करून घेतली आणि आरती पण करून घेतली. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर उडी शेंदुराची, कंठी झळते माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव. अशी सगळ्यांना आरती करून घेतली. आणि तुम्ही बघू शकत आहे बाजूच्या पण काकू आरती करताय सोबतच. नंतर कापुराची आरती करून घेतली आम्ही. वारा खूप होत होता म्हणून दिवे वारंवार विजायचे. दिवा लावला पुन्हा आणि आता छान पूजा करून घेतली. कापूर लावला आचलनी. बघू शकता. हळदी कुंकू लावलं आणि आता गौर शिरवण्यासाठी घेतली. नमस्कार केला. नारळ फोडून मागितलं तर नारळ खूप खराबच निघालं आमचं. सगळं पाणी झालं होतं. आधी जी आम्ही नैवेद्यासाठी साखरेची करंजी, दिवा आणि पाती करून घेतो, थेवाली शिरवले आणि नंतर गौर शिरवलं बघा. आणि थोडेसे ठेव आणि दुसरी गौर घेतली शिरवायला.
त्याच्यानंतर बघा ज्या छोट्या छोट्या गवऱ्या टाकल्या होत्या त्या पण घेतल्या शिरवायला. आणि त्या बघा मग ते निघतच नव्हते, तर मग आम्ही तसेच टोपल्यांसोबतच टाकून दिलं, शिरवून दिलं. खूपच ते पक्क झालं होतं, निघतच नव्हतं. आणि असं म्हटलं जाते की जेव्हा आपण गौर शिरवतो तिचे 5 तरी गोटे आणि थोडीशी रेती आणि पाणी सोबत घ्यावं म्हणून आम्ही ते घेतलं. आणि सोबतच शंकरजीचं मंदिरच आहे तिथे, आणि त्याच्याच तीरावर नदी आहे. आम्ही मग दर्शनाला गेलो. तिथे खूपच गर्दी होती, तर व्यवस्थित काही व्हिडिओ झालाच नाही तयार, बघू शकता. आणि हे बघा खूप गर्दी होती, पाय ठेवायला सुद्धा अंदर जागा नव्हती. पटापट दर्शन करून घेतलं आणि नंतर इकडे आलो बसायला. हळदी कुंकू दिलं बायांना आणि वटी दिली. इथे मी थकली होती तर मी बसली. मला आचल म्हणायची का ही बाई कशी बसली वा म्हणून. आचल आली, हळदी कुंकू लावलाय मला आणि आचलनी मग मला वटी दिली, वाण दिला. आणि ती म्हणायची नाव घ्या नाव घ्या नाव घ्या. मी हसत होती, मला काहीच सुचत नव्हतं. तर मी हे नाव घेतलं, नाजूक अनरसे साजूक तुपात तळायचे, नाजूक अनरसे साजूक तुपात तळायचे आणि अमोरावांसारखे पती मला जन्मोजन्मी मिळावे. आणि त्याच्यानंतर झालं आता माझी पाळी. आणि आचलनं हे नाव घेतलं. शंकरजीचं मंदिर होतं. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते मी वाकून, शंकरजीच्या पिंडीवर बेल वाहते मी वाकून, आणि चेतनरावाचं नाव घेते तुमचा मान राखून, असं तिने आचलनी नाव घेतलं. बघा आता प्रसादाला. आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. बाय.